find the area of region bounded by the curve y equal to 2x minus x square, y equal to 2x minus x square, and x axis आता या ठिकाणी एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड एक्स ॲक्सिस विचारलेला आहे, पण यात एक्स इक्वल टू ए टू एक्स इक्वल टू बी म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यूज दिलेल्या नाहीत. क्वेश्चन मधला डिफरन्स लक्षात घ्या. प्रिव्हियस टू क्वेश्चन्स सर्कल आणि इलिप्सचे त्यातही लिमिटिंग व्हॅल्यूज दिलेल्या नव्हत्या, पण स्टँडर्ड सर्कल स्टँडर्ड इलिप्स हे स्टँडर्ड कर्व असल्यामुळे आपण त्याच्या व्हॅल्यूज डायरेक्ट लिहू शकलो. त्याच्या डायग्राम्स आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी इलिप्स आणि स्टँडर्ड सर्कल यांचे आपण डायरेक्ट डायग्राम्स काढले आणि त्या डायग्रामवरूनच आपण लिमिटिंग व्हॅल्यू 0 to 5 या सर्कलसाठी किंवा इलिप्स असेल तर त्यासाठी हे 0 to 2 किंवा 0 to 5 अशा व्हॅल्यूज घेऊ शकतो. म्हणजे ग्राफ त्या कर्वचा आवश्यक आहे. स्टँडर्ड कर्व असल्यामुळं ग्राफ आपण डायरेक्टली काढू शकलो. त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला डायरेक्टली माहिती होतं. y इक्वल टू 2x मायनस एक्स स्क्वेअर हा कर्व आणि एक्स ॲक्सिस यांनी बाउंड केलेला एरिया आपल्याला फाइंड करायचा. कुठल्या प्रकारचा कर्व तो असेल, कुठल्या प्रकारचा कर्व असेल, पॅराबोला. कारण यात एक्सच्या एका टर्मचाच फक्त स्क्वेअर आहे, वायचा स्क्वेअर नाहीये. जर आपण राईट साइडवरून मायनस कॉमन घेतला तर तो होईल एक्स स्क्वेअर मायनस 2x. त्याला परफेक्टमध्ये स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन करून त्याचं कन्व्हर्जन आपण जनरल टाईपच्या पॅराबोलामध्ये करू शकतो. जनरल टाईपच्या पॅराबोलाचं इक्वेशन y मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू प्लस ऑर मायनस 4a इंटू एक्स मायनस एच किंवा एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू प्लस ऑर मायनस 4a इंटू वाय मायनस के. पण ह्या कन्व्हर्जनची आवश्यकता नाही आहे. ते फक्त आपल्याला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे तो कर्व कशा प्रकारचा असतो, एक जनरल आयडिया. नाउ हियर वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द कर्व. समजा आपला तो कर्व कोणत्या प्रकारचा आहे हे आयडेंटिफाय नाही झालं, इट डझंट मॅटर. एक जनरल रफ ग्राफ आपल्याला त्या फंक्शनचा किंवा त्या कर्वचा तयार करता येणं आवश्यक आहे. तो ग्राफ तयार करत असताना नॉर्मली एक पर्टिक्युलर स्केल आपण कन्सिडर करायची. कोऑर्डिनेट ॲक्सिस वरती 0 1 2 3 4 likewise. On negative side -1 -2 likewise आप एक्सटेंड करू शकतो -3 -4. About the y axis again consider the similar point. अजून पॉइंट सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर आपल्याला ॲक्च्युअल रेंज त्याची लक्षात येईल. 1 2 3 4 and -1 -2 -3 -4. ग्राफ काढण्यासाठी जे गिव्हन फंक्शन आहे त्याचं एक टेबल तयार करा किंवा डायरेक्ट व्हॅल्यू जे आपण ते करू शकतो. एक्स इक्वल टू समजा आपण 0 घेतला तर y इक्वल टू काय येतो 0. मीन्स कर्व पासेस थ्रू द ओरिजिन 0,0. ओरिजिन मधून तो कर्व पास होतो. हा एक पॉइंट आहेच आहे. नंतर
एक्सच्या व्हॅल्यूज समजा एक्स इक्वल टू 1 असेल तर वाय इक्वल टू काय येतोय, वाय इक्वल टू एक्स इक्वल टू 1 टाकला तर 2 इंटू 1 म्हणजेच 2, 2 मायनस 1 दॅट इज 1. एक्स इक्वल टू 1 असताना वाय इक्वल टू 1 येतो. एक्स इक्वल टू 2 घ्या, वाय इक्वल टू काय येतोय 0. एक्स इक्वल टू 2 असताना वाय इक्वल टू 0 येतोय. म्हणजे तो कर्व एक्स ऍक्सिसला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतोय. कर्व इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस ॲट 2 पॉइंट्स. एक म्हणजे ओरिजिन मधून पास होत आहे आणि दुसरं म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर 2 असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट 0 होते. म्हणजे हे 2 पॉइंट्स एक्स ऍक्सिस वरचे असणार आहेत. दोन्ही पॉइंट मधून तो कर्व पास होतो. आणखी एक्स इक्वल टू सपोज 3 घेतला आपण, एक्स इक्वल टू 3 असेल तर वाय ची किंमत काय ते -3. कारण 2 इंटू 3 6, 6 मायनस 9 म्हणजे वाय ची किंमत येते -3. एक्स इक्वल टू 4 साठी -8 म्हणजेच फोर्थ क्वार्टर मध्येच ती व्हॅल्यू येते. समजा आपण एक्सच्या काही निगेटिव्ह व्हॅल्यूज गृहीत धरल्या, एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यूज एक्स इक्वल टू -1 आहे. सपोज एक्स इक्वल टू -1 असताना वाय ची किंमत काय येते -3. एक्स इक्वल टू -1 असताना हा होईल -2, -2 -1 म्हणजे -3. वाय इक्वल टू -3 ही व्हॅल्यू येते. नंतर एक्स इक्वल टू -2 असताना वाय ची व्हॅल्यू -8 म्हणजे थर्ड क्वार्टर मध्येच. एक्सच्या कोणत्याही निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी पॉईंट सगळे कुठे राहतात थर्ड क्वार्टर मध्ये. आणि या पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी हे पॉईंट्स येऊ लागलेत फोर्थ क्वार्टर मध्ये. एक्सची व्हॅल्यू 4 असेल तर वायची व्हॅल्यू -8 येते. एक्सची व्हॅल्यू 5 असेल तर वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 5 असेल तर वायची व्हॅल्यू काय येते -15 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यूज येते वायची. म्हणजे एक्सच्या 1 या व्हॅल्यू व्यतिरिक्त म्हणजे 0, 1 आणि 2 या 3 व्हॅल्यू व्यतिरिक्त इतर कुठल्याही व्हॅल्यूसाठी पॉईंट्स हे कुठे येतात थर्ड क्वार्टर मध्ये. आणि निगेटिव्ह व्हॅल्यू सॉरी फोर्थ क्वार्टर मध्ये. आणि एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी पॉईंट्स कुठे येतात. म्हणजे जर आपण कर्व जॉईन केला तर तो कर्व या पद्धतीने राहील. अशा प्रकारचे पॉईंट्स या ठिकाणी येत आहेत. and this one is a parabola of which type. कुठल्या टाईपचा पॅराबोला येतोय हा. स्टँडर्ड तर तो नाहीच आहे, ऑब्विसली स्टँडर्ड नाहीच आहे. पण जनरल मधून जरी म्हटलं तरी स्टँडर्डला जर कम्पेअर केला आपण तर कुठल्या टाईपचा येतो फोर्थ टाईपचा पॅराबोला येतो. फोर्थ टाईपचा. कारण डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह एक्सच्या डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह वायच्या डायरेक्शन मध्ये तो पॅराबोला आहे. म्हणजे फोर्थ टाईपचा पॅराबोला. फक्त त्याचा व्हर्टेक्स शिफ्टेड आहे. व्हर्टेक्स 0,0 ऐवजी व्हर्टेक्स येतो त्याचा 1,1 या ठिकाणी. इथे आहे त्याचा व्हर्टेक्स. Now here we have to find the area of region bounded by the curve and x-axis. Area of region bounded by the curve and x-axis. आता तो कर्व आणि एक्स ऍक्सिस यांनी बाउंड केलेला एरिया आपला फाइंड करायचा बाउंडेड. त्यासाठी कुठला रिजन पर्टिक्युलर आपल्याला फाइंड करायचा आहे, कोणता एरिया फाइंड करायचा आहे. लिमिटिंग व्हॅल्यूज या एक्सच्या असतात.
0 to 2 ज्यावेळी आपण व्हॅल्यूज घेणार एक्सच्या 0 पासून 2 पर्यंत, त्यावेळी आपल्याला हा पर्टिक्युलर पोर्शन मिळेल. दिस वन इज द एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड एक्स ॲक्सिस इन द फर्स्ट क्वाड्रंट. हा एरिया आपल्याला फाइंड करायचा. तो कर्व आणि एक्स ॲक्सिस यांनी बाउंड केलेला एरिया. जर आपण हा पर्टिक्युलर पोर्शन कन्सिडर केला, हा पोर्शन येतोय का पहा त्यामध्ये, एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड एक्स ॲक्सिस मध्ये. इज इट द पोर्शन एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड एक्स ॲक्सिस? हा जो सेक्शन आहे तो एक्स ॲक्सिस आणि कर्वने बाउंड केलेला एरिया आहे किंवा नाही, आहे का? जर आपण अशा ठिकाणी अशा प्रकारची एखादी लाईन असेल, हा एक पॉइंट आहे सपोज पॅराबोलावरचा, इथून अपवर्ड डायरेक्शन मधला हा जो येलो कलरचा पूर्ण सेक्शन आहे, तो सेक्शन म्हणजे काय होईल, तो कर्व आणि एक्स ॲक्सिस यांनी बाउंड केलेला एरिया. पण ही जी लाईन आपण पॅरलल टू एक्स ॲक्सिस काढली, ही नेमकी कुठे काढणार हे आयडेंटिफाय होणार नाही, कारण पॅराबोला जे असतात किंवा हा जो कर्व आहे अप टू इन्फिनिटी आहे, डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये तो अप टू इन्फिनिटी आहे, म्हणजे हा पूर्ण रिजन अनबाउंडेड असणार आहे. आणि त्यामुळं आपला जो एरिया विचारलाय आणि जो काही मिळेल तो फक्त हा शेडेड पोर्शन जो आहे ब्ल्यू कलर मधला, तेवढाच फक्त एरिया आपल्याला फाइंड करायचा आणि तोच फाइंड करता येऊ शकतो. सो हियर एरिया बाउंडेड by given curve and x-axis is area equal to integration limits काय येतील 0 to 2 x equal to 0 पासून x equal to 2 पर्यंत y into dx. 0 to 2 y ची किंमत दिलेली आहे 2x minus x square into dx equal to 2 into x इंटिग्रेशन x square upon 2 minus x square इंटिग्रेशन x cube upon 3 and limits from 0 to 2. 2 cancel. शिल्लक राहील टर्म ब्रॅकेट मध्ये x square minus x cube upon 3 limits from 0 to 2. यामध्ये आधी x ची व्हॅल्यू अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करा, दॅट इज 2 स्क्वेअर मायनस 2 क्यूब अपॉन 3 आणि मायनस त्याच ब्रॅकेटमध्ये x ची व्हॅल्यू लोअर लिमिट, x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर दोन्ही टर्म 0 येतील, दॅट इज इक्वल टू 4 मायनस 8 by 3 दॅट इज 12 मायनस 8 म्हणजेच 4 by 3. यात प्रत्येक वेळी डायग्राम आवश्यकच आहे असं नाही, बाय प्रॅक्टिस थोडंसं आपण आता विदाउट डायग्राम काय करता येऊ शकतं. आपल्याला तो कर्व एक्स ॲक्सिसला कोणकोणत्या ठिकाणी इंटरसेक्ट होतोय तेच फक्त चेक करायचं. एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट होतोय म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 पाहिजे. मग जे इक्वेशन दिले कर्वचं, पुट y इक्वल टू 0 इन द इक्वेशन ऑफ कर्व जर आपण लिहिलं तर 2x मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0, एक्स कॉमन 2 मायनस एक्स इक्वल टू 0 म्हणजेच एक्स इक्वल टू 0 आणि एक्स इक्वल टू
तो कर्व एक्स ॲक्सिसला कुठल्या पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट होतो हे फाइंड करायचं आणि तेच त्याचे लिमिटिंग व्हॅल्यूज असतील. डायग्राम मध्ये ही येणार नाही कारण तो पॉईंट अप टू इन्फिनिटी आहे. नेक्स्ट वन, find the area of region, find the area of region lying between the parabolas, lying between the parabolas y square equal to x and x square equal to y. X square equal to y, y square equal to x and x square equal to y. दोन पॅराबोला दिलेत आणि या दोन पॅराबोलांना बाउंड केलेला एरिया आपल्याला फाइंड करायचा. आता यामध्ये y स्क्वेअर इक्वल टू एक्स यांचे आपण डायग्राम्स डायरेक्ट घेऊ शकतो कारण स्टँडर्ड टाईपचे पॅराबोला आहेत. इक्वेशन 1 मध्ये जो पॅराबोला दिलेला आहे तो आहे फर्स्ट टाईपचा पॅराबोला, म्हणजेच तो पॅराबोला असेल या पद्धतीनं y स्क्वेअर इक्वल टू एक्स आणि इक्वेशन 2 मधला पॅराबोला जो आहे तो x स्क्वेअर इक्वल टू y म्हणजे थर्ड टाईपचा पॅराबोला तो असेल या पद्धतीचा. Now we have to find the area of region bounded by these two parabolas. म्हणजे हा पोर्शन आपल्याला फाइंड करायचा.
एरिया ऑफ एनक्लोज्ड बाय टू कर्व्स, दोन कर्वने एनक्लोज केलेला एरिया. आधी यामध्ये आपल्याला त्या दोन्ही कर्वचे इंटरसेक्शन पॉइंट्स फाइंड करावे लागतील. त्यातला एक इंटरसेक्शन पॉइंट जर आपण क्लिअरली सांगू शकतो 0,0 ओरिजिन, दोन्ही पॅराबोला ओरिजिन मधून पास होत आहेत. आणि दुसरा इंटरसेक्शन पॉइंट या ठिकाणी असेल. हा इंटरसेक्शन पॉइंट आधी फाइंड करायचा आहे. यासाठी हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावे लागतील. टू फाइंड पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन, इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करण्यासाठी काय करणार, एकतर इक्वेशन 1 मधली x ची व्हॅल्यू 2 मध्ये सबस्टिट्यूट करा, किंवा इक्वेशन 2 मधली y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये. फ्रॉम 1 and 2, इक्वेशन 2 मधली y ची किंमत जर आपल्याला x च्या किमती पाहिजेत, जर आपण 1 मधली x ची व्हॅल्यू 2 मध्ये टाकली तर आधी y ची किंमत मिळेल. y वरून पुन्हा x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागणार आहे. त्यापेक्षा डायरेक्टली फक्त x ची व्हॅल्यू फाइंड केली तरी चालेल. आपल्याला y कोऑर्डिनेटची गरज नाहीये, कुठलाही एक कोऑर्डिनेट आवश्यक आहे. जर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेट करायचं असेल तर x कोऑर्डिनेट्स, विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेट करायचं असेल तर y कोऑर्डिनेट्स, कुठलाही एक. आता यात इक्वेशन 2 मधली y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये जर टाकली तर y इक्वल टू आहे x स्क्वेअर. त्या ठिकाणी 1 मध्ये सबस्टिट्यूट केला तर x स्क्वेअरचा स्क्वेअर इक्वल टू x, म्हणजे x रेज टू 4 इक्वल टू x. x रेज टू 4 मायनस x इक्वल टू 0. तो x डायरेक्ट नाही कॅन्सल करायचा, डायरेक्ट कॅन्सल केल्यानंतर तो एकच व्हॅल्यू मिळेल. आपल्याला दोन व्हॅल्यू पाहिजेत, यातनं x कॉमन घेता येईल, x क्यूब मायनस 1 इक्वल टू 0, म्हणजेच x इक्वल टू 0, x क्यूब मायनस 1 इक्वल टू 0, x इक्वल टू 0, x क्यूब इक्वल टू 1, म्हणजेच x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू 1. दोन व्हॅल्यूज मिळाल्या एक्सच्या. y कोऑर्डिनेट फाइंड करण्याची गरज नाहीये, आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स सगळ्या व्हॅल्यू घेऊ शकतो. फक्त यात एरिया बाउंडेड बाय द कर्व फाइंड करण्यासाठी काय करावं लागतं, दोन्ही फंक्शन्सचा डिफरन्स म्हणजे y1 मायनस y2 किंवा f1 ऑफ x मायनस f2 ऑफ x. सो हिअर दोन्ही व्हॅल्यू कुठल्या स्वरूपात पाहिजेत, y इक्वल टू f ऑफ x या स्वरूपात पाहिजेत. त्यातली दुसऱ्या इक्वेशन मधली व्हॅल्यू आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर, त्याला आपण लिहू शकतो. पहिल्या इक्वेशन मध्ये y स्क्वेअर इक्वल टू एक्स दिला, त्यावरून आधी y ची किंमत काढावी लागेल, कारण दोन्ही फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये पाहिजेत. y चा स्क्वेअर वगैरे कुठला नको आहे. मग यात फ्रॉम इक्वेशन 1 y इक्वल टू रूट x, and from equation 2 y इक्वल टू एक्स स्क्वेअर. इक्वेशन 2 वरून लिहिता येईल y इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि इक्वेशन 1 वरून y इक्वल टू रूट x. and therefore area bounded by these parabolas or these curves is area equal to, लिमिट्स येतील 0 to 1. इंटरसेक्शन पॉइंटचे x कोऑर्डिनेट 0 आणि 1 आले, 0 to 1. रूट x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx, किंवा एक्स स्क्वेअर मायनस रूट एक्स असं आपण लिहू शकतो, कारण व्हॅल्यू निगेटिव्ह जर आली तर पुन्हा त्याला कन्व्हर्ट पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे. आता यात इक्वल टू रूट एक्स म्हणजे x रेज टू 1/2, त्याचं इंटिग्रेशन काय येईल,
x raised to 3/2 upon 3/2 minus x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x cube upon 3 limits from 0 to 1. पहिल्या टर्मचा अपॉन जो 3/2 आहे त्याला 2/3 लिहिता येईल. त्यातला अपॉन 3 दोन्ही ठिकाणी आहे, तो कॉमन घ्या. म्हणजे 1/3 कॉमन घेतला, शिल्लक काय राहिला, हा 2 न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल. 2x raised to 3/2 मायनस x क्यूब हा शिल्लक राहील. 2x raised to 3/2 minus x cube and limits 0 to 1, that is equal to 1/3 in bracket x ची व्हॅल्यू आधी अप्पर लिमिट म्हणजे 1 सबस्टिट्यूट करा. 2 into 1 raised to 3/2 minus 1 cube आणि मायनस 0 टाकला तर दोन्ही व्हॅल्यूज 0 येतील. 1 raised to 3/2 म्हणजे 1, 1 cube म्हणजे 1, 2 minus 1, so 1/3 into 1, so required area is 1/3 square units. Find the area of region. Find the area of region bounded by the parabola y equal to x square, y equal to x square, and the line y equal to x, y equal to x in the first quadrant, in the first quadrant. आता यामध्ये दोन पॅराबोला ऐवजी एक पॅराबोला आणि एक लाईन y इक्वल टू x हे इक्वेशन दिलेले आहे. यात पॅराबोला कुठल्या टाईपचा आहे, पॅराबोला y इक्वल टू x स्क्वेअर दिलाय, y इक्वल टू x स्क्वेअर म्हणजेच त्याला आपण x स्क्वेअर इक्वल टू y असं लिहू शकतो. म्हणजे तो x स्क्वेअर इक्वल टू 4ay या टाईपचा आहे. कुठल्या टाईपचा पॅराबोला आहे, थर्ड टाईपचा. दिस वन इज द पॅराबोला.
and equation of line is y equal to x. कुठल्या प्रकारची लाईन असते ही? y equal to x. Y equal to x is equation of which type of line? What is slope of this line? y equal to x हा थोडा थोडा y equal to mx सारखा दिसतो. कंपेअर केला तर m ची व्हॅल्यू काय येते? Slope of line is 1 passing through origin. कुठल्या प्रकारची लाईन आहे? स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत आपण हे इनिशियल सेक्शन मध्ये पाहिलेल्या स्ट्रेट लाईन्स मधून. Line bisecting the angle between coordinate axes. कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेक्ट करणाऱ्या लाईन्सचे इक्वेशन y इक्वल टू x आणि y इक्वल टू मायनस x passing through origin having slope 1 or making an angle of 45 degree with the x axis. कितीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याची. No thinking at all. Result is this one. Line passing through origin lying in the first and third quadrant having slope 1 is making an angle of 45 degree with that of positive direction of x axis. This one is the line that bisect the angle between coordinate axes. Y equal to x and y equal to minus x. Known equations underlines y equal to minus x lies in the second and fourth quadrant, and y equal to x lies in first and third quadrant that bisect the angle between coordinate axes. Here given equation of parabola is y equal to x square, and given equation of line is y equal to x. दोन्हीचा एक इंटरसेक्शन पॉइंट तर आपला क्लिअरली दिसतो डायग्राम मधूनच 0,0. टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करा. इक्वेशन 2 मधून y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाका. फ्रॉम 1 and 2 y equal to x square, y equal to x. दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट साइड इक्वल आहेत, राईट साइड आपण इक्वेट करू शकतो. म्हणजे x square equal to x, x square minus x equal to 0. x कॉमन घेतला, x minus 1 equal to 0. म्हणजे x equal to 0, x equal to 1. So area bounded
area bounded by parabola and given line is 0 to 1. पहिली y ची किंमत x स्क्वेअर आणि दुसरी व्हॅल्यू x स्क्वेअर मायनस x इंटू dx. x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x क्यूब अपॉन 3 मायनस x इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2. लिमिट्स फ्रॉम 0 to 1. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं तर येईल 1/3 मायनस 1/2. x ची व्हॅल्यू 1 आणि लोअर लिमिट घेतलं तर दोन्ही व्हॅल्यू 0 येतील. 1/3 मायनस 1/2 म्हणजेच मायनस 1/6 आणि म्हणजेच एरिया इक्वल टू काय येईल 1/6 स्क्वेअर युनिट्स. त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. हा पर्टिक्युलर एरिया one question for practice. Find the area of region bounded by the parabola. Area of region bounded by the parabola y square equal to 4ax and its lattice rectum. Y square equal to 4ax and its lattice rectum.